नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 12वीची परीक्षा दिली असेल, नीट एक्झामही दिली असेल आणि काहींनी तर CET एक्झाम पण दिली असेल. सर्वांचा नंबर लागेलच अशी अपेक्षा करूया, पण असं होत नाही. काहींचा नंबर लागेल, काहींचा नंबर लागणार नाही. पण ज्या लोकांचा नंबर लागणार नाही मेडिकलसाठी, परंतु त्यांना मेडिकल फील्डमध्येच राहायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी काही कोर्सेस उपलब्ध आहेत आणि त्या कोर्सेस नंतर ते मेडिकल लाईनमध्ये राहू शकतात, मेडिकलच्या या सगळ्या व्यवसायामध्ये येऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, नीट एक्झाम नंतर नीट एक्झाम जर तुम्ही क्वालिफाय केली तर तुम्ही MBBSला जाऊ शकता. नाही MBBSला नंबर लागला तर काही लोक BDSला जाऊ शकतात, काही BMSला जाऊ शकतात, काही BHMSला जाऊ शकतात, काही BUMSला जाऊ शकतात, काही BSMSला जाऊ शकता, तर काही BVSC आणि ASला जाऊ शकता, काही BSc नर्सिंग. म्हणजे काही विद्यापीठांच्या मध्ये नीट हे महत्त्वाचं आहे नर्सिंगसाठी. महाराष्ट्रामध्ये नर्सिंगसाठी एक वेगळी CET आहे, नर्सिंग CET. तसंच AFMCचं जर तुम्हाला मेडिकल कॉलेज MBBSला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला नीट एक्झाम पास करणं गरजेचं आहे. आणि ती जर तुम्ही पास केली असेल तर डेफिनेटली तुमचा नंबर इकडे लागू शकतो. परंतु काही असे कोर्सेस आहे, जर तुमचा नंबर नीट नंतर मेडिकलला लागला नाही, ज्या शाखेत तुम्हाला पाहिजे तिथे लागला नाही, त्यानंतर जर तुम्हाला मेडिकल्स या फील्डशी जर कनेक्टेड राहायचं असेल तर डेफिनेटली काही असे कोर्सेस जिथे नीट एक्झाम गरजेची नाही आहे, कारण नीट तिथे नाही आहे. आणि नीट नसल्यामुळे अशा मेडिकल रिलेटेड कोर्सला आपण ॲडमिशन घेऊ शकतो. आणि हे सगळे कोर्सेस साधारणतः हे सर्व कोर्सेस पॅरामेडिकलच्या अंडर येतात. आपण साधारणतः बघितलं 10-11 कोर्सेस आहे. BPT बॅचलर ऑफ फिजिओथेरपी, BOT बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी, BSc MLT, BSc इन रेडिओलॉजी अँड इमेजिंग टेक्नॉलॉजी, BSc इन ऑप्टिमेट्री, तसंच BSc इन ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी, BSc इन इमर्जन्सी मेडिकल टेक्नॉलॉजी, BSc अनेस्थीसिया टेक्नॉलॉजी, BSc इन ऑडिओलॉजी अँड स्पीच थेरपी, BSc इन न्यूक्लिअर मेडिसिन आणि डिप्लोमा इन पॅरामेडिकल कोर्सेस. असे जे सगळे कोर्सेस आहेत, या कोर्सेसमध्ये आपल्याला नीट एक्झामची गरज लागत नाही. परंतु तुम्हाला 12वीला सायन्स कंप्लीट करणं आवश्यक आहे आणि सायन्समध्ये हे कोर्सेस जर करायचे असेल तर तुम्हाला PCMB किंवा PCB ग्रुप असणं महत्त्वाचं आहे. ज्या लोकांनी नीट दिली आहे, नीटमध्ये चांगला स्कोर आहे, परंतु या MBBS, BMS, BDS, BHMS, BUMS, BSMS आणि BVSC या कोर्सला तुमचा नंबर लागत नाही आहे असं तुम्हाला वाटतं, किंवा तुम्ही MSCET दिली आहे आणि तुम्ही ॲग्रिकल्चर आणि अलाइड कोर्सला तुम्ही ट्राय करताय, तिथे नंबर तुमचा लागत नाही आहे, किंवा तुम्ही फार्मसीसाठी ट्राय करत होता तिथे तुमचा नंबर लागत नाही आहे, किंवा नर्सिंगसाठी तुम्ही ट्राय करता तिथे तुमचा नंबर लागत नाही. परंतु जर तुम्हाला या मेडिकल कोर्सच्या रिलेटेड अभ्यास करायचा असेल आणि त्यात तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर डेफिनेटली इफ यू वॉन्ट टू मेक करिअर इन मेडिकल रिलेटेड कोर्सेस, डेफिनेटली काही कोर्सेस उपलब्ध आहेत आणि ते कोर्सेस म्हणजे पॅरामेडिकल कोर्सेस. पॅरामेडिकल ही जी टर्म आहे, इट रेफर्स टू हेल्थ केअर सर्व्हिसेस अँड प्रोफेशन दॅट सपोर्ट्स मेडिकल वर्क बट आर नॉट परफॉर्म्ड बाय डॉक्टर्स अँड नर्सेस. डॉक्टर आणि नर्सेस हे जे आहेत, हे डॉक्टर आणि नर्सेस हे साधारणतः पॅरामेडिकलच्या कामं करत नाहीत. आणि मग म्हणून पॅरामेडिकल जर कोर्सेस तुम्ही केले तर तुम्ही डॉक्टर्स आणि नर्सेसला सपोर्ट करू शकता, त्यांना मदत करू शकता. याचं जर मिनिंग बघितलं आपण, पॅरामेडिकल, पॅरा मीन्स बिसाइड और सपोर्टिंग, मेडिकल म्हणजे रिलेटेड टू मेडिसिन. सो पॅरामेडिकल मीन्स सपोर्टिंग मेडिकल सर्व्हिसेस. पॅरामेडिकल हे काय, मेडिकल रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्यांना सपोर्ट सिस्टम आहे. आणि ही सपोर्ट सिस्टम जर याच्यामध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतलं, या सपोर्ट सिस्टमचे जर तुम्ही कोर्सेस केले तर डेफिनेटली तुम्ही मेडिकल रिलेटेड फील्डमध्ये राहू शकता. आता पॅरामेडिकल कोर्सेस हे 3 प्रकारचे आपण करू शकतो. काही कोर्सेस म्हणजे सर्टिफिकेट कोर्सेस आहेत, काही कोर्सेस डिप्लोमा कोर्सेस आहेत, काही डिग्री कोर्सेस आहेत, तर PG कोर्सेस आहेत. 12वी नंतर
मोस्टली डिप्लोमा आणि डिग्री कोर्सेस केले जातात. ज्याने डिग्री कोर्स कंप्लीट केला असेल तो पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस करू शकतो. साधारणतः सर्टिफिकेट कोर्स हा 6 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा असेल आणि 6 महिने किंवा 1 वर्षाचा कोर्स करायचा असेल तुम्ही 10वी नंतरही करू शकता किंवा 12वी नंतरही करू शकता. तसंच डिप्लोमा जर करायचा असेल तर तुम्ही 12वी नंतर डिप्लोमा करू शकता. डिग्रीला मात्र कंपल्सरी तुम्हाला 12वी सायन्स असणं गरजेचं आहे आणि 12वी सायन्स कंप्लीट केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला हा कोर्स जर करायचा असेल तर कंपल्सरी काही कोर्सेसमध्ये मॅथ्स नसलं तरी चालतं, पण काही कोर्सेसला मॅथ असणं आवश्यक आहे. बायोलॉजी मात्र कंपल्सरी, बायोलॉजी हा विषय सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. तर अशा प्रकारचे कोर्सेस आहेत. आपण जर विचार केला तर आपण पहिला एक कोर्स बघूया, मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. हा जो कोर्स आहे याचे डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध आहेत, याचे बॅचलर कोर्सेस उपलब्ध म्हणजे BSc MLT उपलब्ध आहे किंवा बॅचलर इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हाही कोर्स उपलब्ध आहे. हा 3 वर्षाचा कोर्स आहे. जो बॅचलर किंवा डिग्री कोर्स आहे 3 वर्षाचा आहे, डिप्लोमा मात्र 1 किंवा 2 वर्षाचा. म्हणजे वेगळ्या संस्थानुसार वेगळ्या विद्यापीठामध्ये हा 1 वर्ष किंवा 2 वर्षाचा आहे. त्याप्रमाणे त्याचा सिलेबस थोडासा व्हॅरी होतो. याच्यासाठी इलिजिबिलिटी काय, याच्यासाठी म्हणजे तुमची पात्रता काय असायला पाहिजे, म्हणजे काय नेमकं कुठले विद्यार्थ्याला पात्र होऊ शकतात. तर 12वी पास असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये बायोलॉजी असणं गरजेचं आहे. ज्या लोकांचं बायोलॉजी आहे त्याच लोकांना DMLTचा कोर्स करता येईल. म्हणजे PCMB हा ग्रुप असेल किंवा PCB ग्रुप असेल, म्हणजे ज्याच्याकडे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आणि बायोलॉजी आहे, म्हणजे बायोलॉजी हा इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये, किंवा PCB याच्यामध्ये पण बायोलॉजी, हे 2 ग्रुप जे आहेत हे DMLT कोर्स करू शकता. जर तुम्ही DMLT कोर्स केला तर तुम्हाला कुठल्या प्रकारचा जॉब मिळू शकतो. DMLT जर कोर्स केला तर तुम्हाला मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन ही नावाची पोस्ट असते, ही पोस्ट तुम्हाला मिळू शकते, किंवा क्लिनिकल लॅबोरेटरी टेक्निशियन हा जो दुसरा एक हुद्दा आहे तोही तुम्हाला मिळू शकतो. एक तर तुम्ही टेक्निशियन बनू शकता किंवा क्लिनिकल लॅबोरेटरी टेक्निशियन बनू शकता. कुठे कुठे तुम्हाला संधी असतील कामाच्या संधी तुम्हाला असू शकतात. करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत हॉस्पिटल्समध्ये, क्लिनिक्समध्ये, हे गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतील, प्रायव्हेट हॉस्पिटल असतील, वेगळ्या क्लिनिक्स असतील, डायग्नॉस्टिक लॅबोरेटरी असतील, रिसर्च फॅसिलिटीज असतील, किंवा तुम्ही स्वतःचं DMLT लॅब टाकू शकता आणि अशी लॅब टाकली तर तुम्हाला याच्यामध्ये करिअर करता येईल. ह्याच्यामध्ये जनरली काय केलं जातं, ह्याच्यामध्ये जनरली तुम्ही रक्त घेणं, रक्त तपासणं, लघवीचं सॅम्पल घेऊन ते तपासणं, किंवा काही मायक्रोटोमी असेल, सॅम्पल असतील, ह्या वेगळ्या प्रकारच्या टेक्निक्स याच्यामध्ये शिकवल्या जातात. आणि त्या शिकवल्यानंतर या सगळ्यात महत्त्वाच्या टेक्निक्स आहेत जे मेडिकलच्या डायग्नोसिसमध्ये भरपूर मोठी मदत करतात. म्हणून जर MLTचा जर कोर्स तुम्ही केला, डिग्री कोर्स केला 3 वर्षाचा, तर तुम्ही मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन म्हणून काम करू शकता किंवा तुम्ही क्लिनिकल लॅबोरेटरी टेक्निशियन म्हणून काम करू शकता. दोन्हीकडे तुम्हाला फायदा आहे. साधारणतः जर नोकरी करणार असाल तर तुमचं जी सॅलरी असणार आहे, तुमचं जे पॅकेज असेल ते 2 लाख मिनिमम किंवा मॅक्सिमम 5 लाख पर ॲनम, म्हणजे वर्षाकाठी तुम्ही कमीत कमी 2 लाख आणि मॅक्सिमम 5 लाख एवढे पॅकेज तुम्हाला मिळू शकतं. सो DMLT हा कोर्स फार छान कोर्स आहे आणि शक्यतो महिलांसाठी हा कोर्स फार फायद्याचा ठरू शकतो. त्यानंतर पुढचा कोर्स आहे रेडिओलॉजी किंवा रेडिओग्राफी. हा दुसरा कोर्स आहे, रेडिओलॉजी किंवा रेडिओग्राफी. तर रेडिओलॉजी बेसिकली आपण जेव्हा बघतो, आपण डॉक्टरकडे गेलो की डॉक्टर म्हणतो की नाही आपण छातीत दुखत आहे असं जर म्हणत असेल किंवा काही त्रास होतो, कफ आहे, तर डॉक्टर म्हणतात एक्सरे करून घ्या. सो एक्सरे करायचा असेल किंवा तुम्हाला CT स्कॅन करायचं असेल, एखादं गुडघं दुखतं आहे किंवा कंबर दुखते MRI करायचं असेल, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी रेडिओग्राफी किंवा रेडिओलॉजी हे जे टेक्निक आहे, याच्या अंडरचे जे टेक्निक आहे ते शिकणं महत्त्वाचं आहे. आणि ते जर शिकलं तर डेफिनेटली तुम्हाला ह्याच्यामध्ये मोठा जॉब मिळू शकतो. ह्याच्यामध्ये रेडिओलॉजी टेक्निशियन नावाची जी पोस्ट असते, हा जो टेक्निशियन असं तो हे एक्सरे किंवा CT स्कॅन किंवा MRI ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि याच्यामध्ये तुम्ही डिप्लोमा करू शकता. तो डिप्लोमा इन रेडिओलॉजी असेल किंवा डिप्लोमा इन रेडिओग्राफी असेल, 1 ते 2 वर्षाचा डिप्लोमा असेल, किंवा BSc इन रेडिओलॉजी 3 वर्षाचा कोर्स आहे. BSc इन मेडिकल रेडिओलॉजी आणि इमेज टेक्नॉलॉजी हाही 3 वर्षाचा कोर्स आहे. त्याच्यानंतर BSc इन रेडिओथेरपी, BSc इन रेडिओथेरपी टेक्नॉलॉजी हा 3 वर्षाचा कोर्स आहे. साधारणतः BSc
किंवा डिप्लोमा म्हणजे 2 वर्षाचा डिप्लोमा असेल किंवा 3 वर्षाची डिग्री असेल जर तुम्ही कंप्लीट केली तर डेफिनेटली तुम्हाला रेडिओलॉजी टेक्निशियन किंवा रेडिओग्राफी टेक्निशियन नावाची पोस्ट मिळू शकते. यासाठी पात्रता आहे 12वी सायन्स विथ बायोलॉजी. म्हणजे तुमचा PCMB ग्रुप असेल किंवा PCB ग्रुप असेल, दोन्ही ठिकाणी बायोलॉजी आहे, म्हणून या दोन्ही ग्रुपचे मुलं इथे ॲडमिशन घेऊ शकतात. एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी काय काय? हॉस्पिटल्स, गव्हर्मेंट हॉस्पिटल्स असतील, प्रायव्हेट हॉस्पिटल्स असतील, क्लिनिक्स असतील, त्याच्यानंतर डायग्नॉस्टिक सेंटर्स असतील, कॅन्सर ट्रीटमेंट फॅसिलिटीज किंवा ट्रीटमेंट सेंटर असतील, अशा ठिकाणी तुम्ही जॉब करू शकता किंवा स्वतःचं तुम्ही रेडिओग्राफी सेंटर टाकू शकता. जर तुम्ही सेंटर टाकलं, चांगलं चाललं तर इन्कम हा फार मोठा असू शकतो. जर तुम्ही नोकरी करणार असाल तर 6 लाख ते 10 लाख वर्षाचं पॅकेज तुमचं असू शकतं. जसं जसं एक्सपिरियन्स वाढेल तसं तसं तुमचं पॅकेज हे वाढत जातं. साधारणतः अशा प्रकारचं म्हणजे CT स्कॅन असेल किंवा तुमचं एक्सरे असतील, हे एक्सरे काढणं किंवा CT स्कॅन करणं, तिथलं मशीन जोपासणं, त्याची काळजी घेणं आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं ह्या पोस्टच्या अंडर येऊ शकतं. तर अशा प्रकारे रेडिओग्राफी किंवा रेडिओलॉजी हा दुसरा कोर्स. याचा पुढचा कोर्स आहे फिजिओथेरपी टेक्नॉलॉजी. फिजिओथेरपी टेक्नॉलॉजी बेसिकली हा जो कोर्स आहे याच्यात ज्याने जो हा कोर्स केला तो एखाद्या माणसाला इजा झाली असेल, ॲक्सिडेंट झाला असेल किंवा त्याच्यामध्ये इंजुरी झाली असेल, इलनेस आला असेल, एखादं इंडिव्हिज्युअल म्हणजे कोणीतरी एखादा माणूस ज्याला एखादी इजा झाली आहे आणि त्याच्यानंतर त्याला पूर्ववत व्हायला वेळ लागतो, तर त्याच्या मोमेंट रिस्टोर करणं, त्याला नॅचरल स्वरूपात पुन्हा एक म्हणतो त्याला मदत करून नॅचरली जगण्यासाठी मदत करण्यासाठी फिजिओथेरपीचा फार मोठा उपयोग होतो. ह्याच्यामध्ये 3 प्रकारचे कोर्स असतात. सर्टिफिकेट कोर्स आहे, डिप्लोमा आहे, बॅचलर आहे. म्हणजे 4 वर्षाची डिग्री आहे प्लस 6 महिने इंटर्नशिप करावं लागते. 2 वर्षाचा डिप्लोमा आहे, 1 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स आहे. पात्रता काय? 12वी पास, बायोलॉजी असणं महत्त्वाचं आहे. PCMB किंवा PCB ग्रुप दोन्हीमध्ये बायोलॉजी आहे, म्हणून हाही ग्रुप दोन्ही ग्रुपचे विद्यार्थी इथे ॲडमिशन घेऊ शकता. जॉब रोल हा तुमचा असेल फिजिओथेरपिस्ट नावाची जी पोस्ट असते ती तुम्हाला मिळते. कुठे कुठे मिळू शकते? हॉस्पिटल्समध्ये, गव्हर्मेंट हॉस्पिटल असतील, प्रायव्हेट हॉस्पिटल असतील, प्रायव्हेट क्लिनिक्स असतील, स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन असतील, कारण स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन फार महत्त्वाचे आहे. रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणजे बऱ्याच ठिकाणी असे सेंटर्स आहेत जिथे लोकांना ठेवलं जातं, अशा लोकांना मदतीसाठी तिथे त्यांना सपोर्ट केलं जातं. असे रिहॅबिलिटेशन सेंटर्स असतील किंवा रिसर्च इन्स्टिट्यूशन्स असतील, या सगळ्यांच्यामध्ये आपल्याला इथे जॉब मिळू शकतो. आणि साधारणतः जर जॉब मिळाला तर याचं पॅकेज असतं हे साधारणतः 5 ते 10 लाख पर ॲनम एवढं पॅकेज असू शकतं. त्यामुळे हाही एक छान कोर्स आहे जो आपण करू शकतो. पुढचा कोर्स आहे इमर्जन्सी मेडिकल टेक्नॉलॉजी. इमर्जन्सी मेडिकल टेक्नॉलॉजी हा जो कोर्स आहे हा एक छान कोर्स आहे आणखी. आणि यासाठी जर तुम्हाला काम करायचं असेल तर बेसिकली प्री हॉस्पिटल इमर्जन्सी म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी किंवा हॉस्पिटलाइज होण्यापूर्वी काही लोकांना अत्यंत महत्त्वाची गरज लागते. फॉर एक्झाम्पल ॲक्सिडेंट झाला असेल, एखादा ट्रॉमा झाला असेल किंवा कार्डियक इमर्जन्सी असतील किंवा एखादा डिझास्टर, अशा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला लाईफ सेव्हिंग महत्त्वाची आहे आणि अशा ठिकाणी ह्या लोकांची गरज असते, अशा टेक्निशियनची गरज असते. इमर्जन्सी मेडिकल टेक्नॉलॉजी EMT नावाचा जो कोर्स आहे तो फार महत्त्वाचा कोर्स आहे. याच्यामध्ये सर्टिफिकेट कोर्स पण आहे, डिप्लोमा पण आहे आणि बॅचलर आहे किंवा BSc इन EMT अशा 4 प्रकारच्या डिग्री आपण घेऊ शकतो. मोस्टली 12वी नंतर जर बायोलॉजी असेल तर तुम्ही ह्या दोन्ही ग्रुपचे विद्यार्थी PCB आणि PCMB ग्रुपचे विद्यार्थी याला पात्र आहेत. आणि जर हा कोर्स आपण केला तर आपल्याला जो जॉब रोल असतो तो इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन हा जो टेक्निशियन आहे, इमर्जन्सी मेडिकल EMT टेक्निशियन फॉर मेडिकल इमर्जन्सीज, ट्रॉमा, कार्डियक अरेस्ट आणि रेस्पिरेटरी डिस्ट्रेस यासाठी हा महत्त्वाचा आहे, तो तुम्हाला मिळू शकतो. करिअर ऑपॉर्च्युनिटी हॉस्पिटल्स, प्रायव्हेट क्लिनिक्स आहेत, स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन आहे, रिहॅबिलिटेशन सेंटर्स आहेत, त्याच्यानंतर रिसर्च इन्स्टिट्यूशन्स आहे, सगळ्या ठिकाणी हा तुम्हाला उपयोगी येऊ शकतो. आणि बऱ्याच हॉस्पिटलमध्ये याची गरज लागते. त्यामुळे मला वाटतं हाही कोर्स फार सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. पॅकेज तुम्हाला मिळू शकतं साधारणतः 6 लाख ते 10 लाख पर ॲनम हा तुम्हाला छान मोठा पॅकेज याच्यातून मिळू शकतो. पुढचा कोर्स आहे ऑप्टोमेट्री. ऑप्टोमेट्री हा एक कोर्स आहे जिथे डोळ्यांची निगा
विजन टेस्टिंग किंवा डायग्नोसिस, म्हणजे डोळ्यांच्या जे डिसऑर्डर्स असतील आणि काही ठिकाणी तुम्हाला करेक्टिव्ह अशा ॲक्शन्स घ्यायचे, लेन्सेस घ्यायचे किंवा तुम्हाला म्हणतो आपण स्पेक्टेकल्स, त्याला आपण काय म्हणतो स्पेक्ट किंवा चष्मा जर तयार करून घ्यायचा असेल तर ही ऑप्टोमेट्री नावाचाच कोर्स केलेले लोक हे सगळं काम करू शकतात. ह्याच्यामध्ये सर्टिफिकेट कोर्स आहे, डिप्लोमा कोर्स आहे, ॲडव्हान्स डिप्लोमा आहे आणि बॅचलर डिग्री आहे. सो ही जी आहे 1 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स, 2 वर्षाचा डिप्लोमा, 3 वर्षांचा ॲडव्हान्स डिप्लोमा आणि 3 ते 4 वर्षाची तुमची डिग्री असणार आहे. एलिजिबिलिटी 12वी पास असणं गरजेचं आहे सायन्समध्ये आणि बायोलॉजी मास्ट आहे. काय तुमचा रोल असणार आहे? ऑप्टोमेट्रिक टेक्निशियन किंवा असिस्टंट हा जो असणार आहे ऑप्टोमेट्रिक टेक्निशियन किंवा ऑप्टोमेट्रिक असिस्टंट. करिअर अपॉर्च्युनिटी कुठे कुठे? आय हॉस्पिटलमध्ये तुम्हाला संधी मिळू शकते किंवा आय क्लिनिक्स असतील तिथे तुम्हाला संधी मिळू शकते. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स असेल तिथे संधी मिळू शकते. ऑप्टिकल स्टोर्समध्ये तुम्ही काम करू शकता. प्रायव्हेट ऑप्टोमेट्री सेंटर्स असतील तिथे काम करू शकता. आय डायग्नॉस्टिक्स लॅब्स असेल तिथे काम करू शकता. एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स असतील, सेल्स असेल, मार्केटिंग असेल, NGOज बरोबर तुम्ही काम करता, सेल्फ एम्प्लॉयमेंट होऊ शकते. साधारणतः याच्यामध्ये जे तुमचं पॅकेज असेल ते पॅकेज असेल 3.5 लाख ते 6 लाख आणि एक्सपिरियन्स जर तुमचा वाढेल तर डेफिनेटली याचा मोठा फायदा होऊ शकतो. पुढचा कोर्स आहे डायलिसिस टेक्नॉलॉजी. बेसिकली जेव्हा किडनी फेल्युअर होते किंवा किडनी काम करत नाही अशा वेळेस डायलिसिस करून घेणं गरजेचं आहे. कारण ब्लडमध्ये बऱ्याच इम्प्युरिटीज साठतात आणि अशा इम्प्युरिटीज काढायच्या असेल, ब्लड जर तुम्हाला व्यवस्थित करायचं असेल, नॉर्मल करायचं असेल तर डायलिसिस करणं गरजेचं आहे. ब्लडचं डायलिसिस करणं फार गरजेचं असतं, नाही तर किडनी फेल्युअर होऊन पुढे जाऊन आणखी जास्त त्रास होऊ शकतो. ह्याचे डायलिसिस टेक्नॉलॉजीचे 3 प्रकारचे कोर्सेस आहे. सर्टिफिकेट कोर्स पण आहे, त्याच्यानंतर डिप्लोमा कोर्सेस आहे आणि BSc 3 वर्षाचा कोर्स आहे. सो 1 वर्षाचा कोर्स तुम्ही करू शकता किंवा 2 वर्षाचा किंवा 3 वर्षाचा. एलिजिबिलिटी आहे, पात्रता काय? 12वी सायन्स पास विथ बायोलॉजी असणं गरजेचं आहे. जॉब रोल डायलिसिस टेक्निशियन नावाची पोस्ट तुम्हाला मिळू शकते किंवा मेडिकल इक्विपमेंट टेक्निशियन नावाची पोस्ट मिळू शकते किंवा डायलिसिस असिस्टंट किंवा नेफ्रोलॉजी टेक्निशियन अशा वेगळ्या नावाने पोस्ट आहे. डायलिसिस इन्चार्ज जर तुम्ही चांगला एक्सपिरियन्स घेतला असेल, 4-5 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला असेल तर डायलिसिस इन्चार्ज म्हणून तुम्हाला पोस्ट मिळू शकते. कुठे कुठे करिअर अपॉर्च्युनिटीज आहे तुम्हाला? हॉस्पिटल्समध्ये आहे, डायलिसिस सेंटर्समध्ये आहेत, नर्सिंग होम्समध्ये आहेत, क्लिनिक्समध्ये आहेत, होम डायलिसिस जे प्रोग्राम्स असतात त्यांच्यामध्ये तुम्ही जाऊन काम करू शकता. किडनी सेंटर्स असतील किंवा किडनी केअर सेंटर्स असतील आणि काही NGO बरोबर तुम्ही काम करू शकता. अशा प्रकारे ह्या वेगळ्या ठिकाणी तुम्हाला नोकरीची संधी आहे. पॅकेज तुमचं 3 ते 6 लाखाचं असू शकतं. म्हणजे जो एक्सपिरियन्स माणूस असेल किंवा जो टेक्निशियन असेल त्यांना नक्कीच याच्यापेक्षा जास्त मिळू शकतं. सो डायलिसिस टेक्नॉलॉजी हा एक छान असा कोर्स पॅरामेडिकलचा आहे जो आपण केला तर आपला फायदा होऊ शकेल. पुढचा जो कोर्स आहे 7 नंबरला ऑपरेशन थिएटर असिस्टंट. एखाद्याचं ऑपरेशन करायचं आहे, म्हणजे ती किडनी रिलेटेड असेल, हार्टच्या रिलेटेड असेल किंवा डोळ्यांचं ऑपरेशन असेल तर ऑपरेशन थिएटरमध्ये हे सगळं काम चालतं आणि तिथे असिस्टंटची गरज असते. म्हणजे हा जो असिस्टंट असतो तो पूर्णपणे त्या थिएटरची तयारी करतो. डॉक्टर जे ऑपरेशन करत असतात त्यावेळेस डॉक्टरांना त्याची मदत लागते, ती सगळे मदतनीस म्हणून तो काम करत असतो. याच्यामध्ये 4 वेगळे कोर्सेस आहेत. सर्टिफिकेट कोर्स 1 वर्षाचा, डिप्लोमा कोर्स आहे तो 2 वर्षाचा आहे, डिग्री कोर्स BSc तो 3 ते 4 वर्षाचा आहे आणि डिग्री कोर्स BSc OT आहे 3 ते 4 वर्षाचा. आणखी असे या डिग्रीज आहेत. आपण या 4 डिग्रीज आपण करू शकता. त्याच्यामध्ये पात्रता 12वी पास, बायोलॉजी असणं गरजेचं आहे. रोल आहे ऑपरेशन थिएटर असिस्टंट, सर्जिकल टेक्निशियन किंवा OT टेक्निशियन किंवा OT इन्चार्ज अशा वेगळ्या प्रकारचे तुम्हाला जॉब रोल असू शकतात. करिअर अपॉर्च्युनिटी ऑलमोस्ट ज्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन्स होतात, सर्जिकल क्लिनिक्स असतात किंवा ट्रॉमा सेंटर्स असतील, नर्सिंग होम्स असतील, इमर्जन्सी ऑपरेशन्स असतील, काही युनिट्स असतील किंवा मेडिकल कॉलेजेसमध्ये आणि युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो. साधारणतः हे पॅकेज असतं. जर तुम्ही आता फ्रेशर आहात तर 2.5 लाख ते 5 लाख पर ॲनम हे पॅकेज मिळू शकतं. जर तुम्ही टीचिंग लाईनमध्ये गेला त्याच्यापेक्षा जास्त मिळू शकतं
किंवा जर तुम्ही मोठ्या हॉस्पिटल एक्सपिरियन्स म्हणून काम करत असाल तर आणखी जास्त मोठं पॅकेज तुम्हाला मिळू शकतं. पुढचा कोर्स आहे ब्लड बँक किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये बेसिकली ब्लड कलेक्शन करणं, ब्लड टेस्ट करणं, त्याचं डिस्ट्रीब्युशन करणं आणि त्याचे कंपोनंट्स असतील काही ब्लडचं त्याचं आयसोलेट करून डिस्ट्रीब्युशन करणं. सो ही ब्लड बँक टेक्नॉलॉजी हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि या ठिकाणी 3 कोर्सेस BSc इन ब्लड टेक्नॉलॉजी किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स हे ब्लड बँकसाठी तुम्ही करू शकता. पुन्हा एलिजिबिलिटी याची कुठली आहे? 12वीला बायोलॉजी असणं गरजेचं आहे. जॉब रोल ब्लड बँक टेक्निशियन किंवा ट्रान्सफ्युजन टेक्निशियन हा एक किंवा हा दुसरा, ह्या 2 प्रकारचे रोल तुम्हाला मिळू शकता. ब्लड बँक सुपरवायझर जर तुमचा एक्सपिरियन्स चांगला असेल तर ब्लड बँक सुपरवायझर म्हणून तुम्ही करू शकता. डोनर रिक्रुटमेंट ऑफिसर म्हणूनही तुम्हाला तिथे जॉब रोल मिळू शकतं. काही NGOमध्ये जर तुम्हाला मदत करायची असेल किंवा काम तिथे तुम्हाला जॉब मिळू शकतं. हॉस्पिटल्समध्ये संधी आहे, ब्लड बँक्समध्ये संधी आहे, मेडिकल कॉलेजेसमध्ये, रिसर्च इन्स्टिट्यूशन्समध्ये, डायग्नोस्टिक लॅब्समध्ये NGO बरोबर तुम्ही काम करू शकता. ब्लड डोनेशन कॅम्प्स किंवा ब्लड बँक्स आहेत तिथे तुम्ही काम करू शकता. साधारणतः 2 ते 5 लाख पर ॲनम एवढे हे पॅकेज असू शकतं. चांगले पॅकेजेस आहेत आणि चांगल्या प्रकारे इथे जॉब मिळू शकतो. अच्छा, पुढचा जो आहे नंबरचा कोर्स ऑक्युपेशनल थेरपी. सो ऑक्युपेशनल थेरपी OT हा एक आणखी क्षेत्र आहे जिथे आपण एखाद्या माणसाला जर इंजुरी झाली असेल, त्याला त्या इंजुरीतनं बाहेर पडण्यासाठी मदत हवी असेल, तो सगळं काम करू शकतो पण त्याला काही मदत लागते किंवा काही अपंग आहेत. सो इंजुरी असेल, इलनेस असेल, डिसेबिलिटी असेल तर त्यांना नॅचरली काम करण्यासाठी, नैसर्गिक पद्धतीने काम करण्यासाठी जे मदत करू शकतं त्याला ऑक्युपेशनल थेरपिस्ट आपण म्हणतो. डिप्लोमा कोर्स आहे, ॲडव्हान्स डिप्लोमा आहे आणि बॅचलर BOT हा 4 वर्षाचा 6 महिन्याची इंटर्नशिप याच्यामध्ये गरजेची असते. 12वी पास विथ बायोलॉजी असणं गरजेचं आहे. ऑक्युपेशनल थेरपिस्ट नावाची पोस्ट असते, ती पोस्ट तुम्हाला मिळू शकते. आणि करिअर अपॉर्च्युनिटीजमध्ये हॉस्पिटल्स आहेत, प्रायव्हेट क्लिनिक्स आहेत, रिहॅबिलिटेशन सेंटर्स आहेत, स्पेशल स्कूल्स आहेत, लर्निंग डिसेबिलिटी ज्याच्यामध्ये असते असे जे स्कूल्स आहेत त्या ठिकाणी, होम हेल्थ केअर आहेत, कॉर्पोरेट सेक्टर्स आहेत किंवा आणखी अर्गोनॉमिक्स कन्सल्टिंग असते त्याच्यामध्ये तुम्ही मदत करू शकता. रिसर्च इन्स्टिट्यूशन असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला जॉब मिळू शकतो. आणि याचं जे पॅकेज आहे ते साधारणतः 4 ते 10 लाख पर ॲनम म्हणजे वार्षिक तुम्हाला जे पॅकेज मिळतं ते 10 लाखाचं मॅक्सिमम पॅकेज असू शकतं सुरुवातीला. आणि जसं जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढेल तसं तसं तुमचं पॅकेज वाढत जातं. पुढचा कोर्स आहे ॲनेस्थेसिया टेक्नॉलॉजी. ऑपरेशन करायचं आहे, काही कट्स घ्यावा लागत असतील, कुठेतरी स्टिच करायचं असेल, अशा वेळेस बऱ्यापैकी आपल्या लक्षात येईल की ॲनेस्थेसिया दिल्याशिवाय ऑपरेशन करणं अवघड जातं. आणि ॲनेस्थेसिया देण्यासाठी खास इथे एक जे कोर्सेस आहेत ॲनेस्थेसिया देणारे डॉक्टर त्यांना मदत करण्यासाठी इथे गरज असते ॲनेस्थेसिया टेक्निशियनची. ते याच्यामध्ये 3 डिप्लोमा कोर्सेस आहेत किंवा बॅचलर एक डिग्री आहे किंवा BSc डिग्री आहे. प्रत्येक ठिकाणी 3 वर्ष तुम्हाला शिकायचं अकॅडमिक्स आणि 6 महिन्याचे इंटर्नशिप करायची. 12वी सायन्स प्लस बायोलॉजी, 12वीला बायोलॉजी असणं गरजेचं आहे. रोल असतो ॲनेस्थेसिया टेक्निशियन नावाचा. तुम्हाला जी पोस्ट आहे त्या पोस्टवर तुम्हाला संधी मिळू शकते. करिअर अपॉर्च्युनिटी आहे हॉस्पिटल्समध्ये, प्रायव्हेट क्लिनिक्समध्ये आहे. त्याच्यानंतर ICUजमध्ये, इमर्जन्सी युनिट्स असतील, ट्रॉमा सेंटर्स असतील, मिलिटरी अँड डिफेन्स हॉस्पिटल्स असतील, सगळ्याच ठिकाणी तुम्हाला याची संधी मिळू शकते. आणि सॅलरी असू शकते, जर तुमचं पॅकेज बघितलं तर 4 ते 8 लाखाचं हे पॅकेज तुम्हाला वार्षिक मिळू शकतं. पुढचा कोर्स आहे तो रेस्पायरेटरी थेरपी. रेस्पायरेटरी थेरपीच्या मध्ये साधारणतः ज्या लोकांना ब्रिदिंग म्हणजे श्वासनाच्या अडचणी आहे किंवा प्रॉब्लेम्स आहेत किंवा कार्डिओपल्मोनरी डिसऑर्डर्स आहेत, हृदयाच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा ब्रिदिंगचे प्रॉब्लेम्स आहेत, अशा लोकांसाठी काही टेक्निशियनची गरज असते. यामध्ये 2 कोर्सेस आहेत, डिप्लोमा आणि BSc. 4 वर्षाचे BSc, 3 वर्षाचं अकॅडमिक, 1 वर्षाचं तुम्हाला इंटर्नशिप महत्त्वाचं आहे. 12वी
मध्ये बायोलॉजी असणं गरजेचं आहे. बायोलॉजी असल्याशिवाय ॲडमिशन मिळत नाही. रेस्पिरेटरी थेरपिस्ट नावाची जी पोस्ट आहे ती तुम्हाला मिळू शकते आणि तुम्हाला ICU किंवा CCU रेस्पिरेटरी टेक्निशियन इथे एक पोस्ट असते, ही पोस्ट मिळू शकते. किंवा स्लीप लॅब टेक्निशियन नावाचं एक पोस्ट आहे, ती पण मिळू शकते. करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत. हॉस्पिटल्स, प्रायव्हेट क्लिनिक्स, पल्मोनरी क्लिनिक्स, ICUs, इमर्जन्सी युनिट्स, ट्रॉमा सेंटर्स आहेत, मिलिटरी अँड डिफेन्स हॉस्पिटल्स, या ठिकाणी तुम्हाला हा जॉब मिळू शकतो. आणि साधारणतः 3 ते 5 लाख पर ॲनम, म्हणजे साधारण 3 ते 5 लाखाचं पॅकेज वार्षिक तुम्हाला मिळू शकतं. तर अशा प्रकारे हा रेस्पिरेटरी थेरपीचा जो कोर्स आहे तोही फार महत्त्वाचा कोर्स आहे. त्याचा पुढचा कोर्स आहे कार्डियक केअर टेक्नॉलॉजी, जे डायग्नोस्टिंग आणि मॉनिटरिंग ऑफ हार्ट रिलेटेड कंडिशन्स, ECG टेस्ट करायची असेल, स्ट्रेस टेस्ट करायचे असेल किंवा हँडलिंग ऑफ ECG असेल, मशीन जर तुम्हाला ECG मशीन हँडलिंग करायचं असेल, या सगळ्या ज्या टेस्ट करण्यासाठी काही टेक्निशियन लागतात त्याला आपण म्हणतो ECG टेक्निशियन किंवा कार्डिओलॉजी टेक्निशियन. हे BSc आहे, याची उपलब्ध आपल्याकडे. BSc इन कार्डिओलॉजी 3 वर्षाची किंवा कार्डियक केअर टेक्नॉलॉजी 3 ते 4 वर्षाचा कोर्स किंवा डिप्लोमा इन कार्डियक केअर टेक्नॉलॉजी 1 ते 2 वर्षाचा कोर्स आहे. 12वी पास असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बायोलॉजी असणं गरजेचं आहे. जॉब रोल असतो ECG टेक्निशियन किंवा कार्डिओलॉजी टेक्निशियन किंवा स्ट्रेस टेक्निशियन किंवा कार्डियक मॉनिटरिंग टेक्निशियन, अशा वेगळ्या पोस्ट आहेत. करिअर अपॉर्च्युनिटी सगळ्याच प्रकारच्या हॉस्पिटलमध्ये, पण मोस्टली जिथे कार्डियक हॉस्पिटल्स आहेत, हृदयाचे रिलेटेड जे हॉस्पिटल, त्यामध्ये आपल्याला संधी मिळू शकते. गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला संधी मिळू शकते. पॅथॉलॉजी लॅबमध्ये तुम्हाला याच्यामध्ये संधी आहे. सगळीकडेच आपल्याला संधी मिळू शकते. आणि याचं जे पॅकेज आहे ते 2.5 ते 5 लाखाचं पॅकेज तुम्हाला मिळू शकतं वर्षाला सुरुवातीला. आणि चांगला एक्सपिरियन्स मिळाला की तुम्ही चांगलं काम केलं तर चांगलं पॅकेज पण मिळू शकतं. पुढचं आहे एंडोस्कोपी. म्हणजे हे असं क्षेत्र ज्याच्यामध्ये इंटरनल ऑर्गनचं एक्झामिनेशन केलं जातं. इंटरनल ऑर्गन म्हणजे स्टमकमध्ये काय प्रॉब्लेम झाला आहे का, कोलनमध्ये, असे वेगळे ऑर्गन्स आतमध्ये जे आपण आहे. तर एंडोस्कोप असतो, तर एंडोस्कोपच्या सहाय्यानं आपल्या आतमध्ये अन्ननलिकेमध्ये किंवा पोटामध्ये किंवा एलिमेंटरी कॅनलमध्ये काही आजार असतील किंवा काय नेमकं काय आहे त्या स्कोपच्या सहाय्यानं बघितलं जातं. आणि त्यासाठी आपल्याला एंडोस्कोपी टेक्निशियनची गरज असते. सो एंडोस्कोपी टेक्निशियन नावाची ही पोस्ट आहे. आणि ही पोस्ट जर तुम्हाला मिळवायची असेल एंडोस्कोपी टेक्निशियन, तर तुम्हाला महत्त्वाच्या 2 कोर्सेस करू शकता. डिप्लोमा 2 वर्षाचा आहे किंवा सर्टिफिकेट कोर्स 1 वर्षाचा आहे. याच्यामध्ये इंटर्नशिप असते आणि तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे 12वी पास असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये बायोलॉजी असणं गरजेचं आहे. अपॉर्च्युनिटीज कुठे कुठे? मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये अपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यानंतर डायग्नॉस्टिक सेंटर्स असेल तिथे संधी आहे. एंडोस्कोपी युनिट्स असेल तिथे संधी आहे. पब्लिक आणि प्रायव्हेट दोन्हीकडे असतात ते. डे सर्जरी इथे तुम्हाला संधी आहे. इमर्जन्सी ट्रॉमा डिपार्टमेंट्स असेल तिथे संधी आहे. आणि साधारणतः जे पॅकेज असेल तुमचं ते 3 ते 5 लाखाचं पॅकेज तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे हाही कोर्स तेवढाच महत्त्वाचा आहे आणि हा जर केला तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी संधी मिळू शकते. पुढचा कोर्स आहे ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज. म्हणजे ऐकणं, डायग्नॉस्टिक अँड ट्रीटिंग हिअरिंग स्पीच. हिअरिंग म्हणजे तुम्हाला बऱ्याच वेळेस आपल्याला ऐकायला येतं किंवा व्यवस्थित ऐकायला येत नाही किंवा व्यवस्थित बोलता येत नाही. आणि अशा ठिकाणी ह्याच्या जर करेक्शन करायचं असेल, याच्यात जर सुधार करायचा असेल तर डॉक्टर आपल्याला काही गोष्टी सजेस्ट करतात. आणि आपली प्रॅक्टिस करून घ्यायची असेल तर आपल्याला काही लोकांची मदत लागते. तर ते आहेत ऑडिओलॉजिस्ट किंवा स्पीच थेरपिस्ट किंवा व्हॉइस थेरपिस्ट. हे जे थेरपिस्ट असते ते आपल्याला थेरपी देतात आणि त्यानंतर आपल्यामध्ये सुधारणा होऊ शकते. 3 प्रकारचे कोर्स, सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा कोर्स आणि बॅचलर म्हणजे डिग्री कोर्स, याचे 3ही कोर्स याच्यामध्ये उपलब्ध आहेत. याची एलिजिबिलिटी किंवा पात्रता आहे 12वी पास सायन्समध्ये आणि बायोलॉजी असणं गरजेचं आहे. अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला सगळ्या हॉस्पिटलमध्ये, पण स्पेसिफिकली ENT डिपार्टमेंटचे जे हॉस्पिटल तिथं तुम्हाला संधी मिळू शकते. स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक्स असतील, रिहॅबिलिटेशन सेंटर्स असतील किंवा हिअरिंग अँड कॉक्युलर इम्प्लांट सेंटर्स असतील, स्पेशल स्कूल्स असतील जिथे अशा मुलांना शिकवलं ज्यांना थोडंसं ऐकण्याचे प्रॉब्लेम आहे किंवा बोलण्याचे प्रॉब्लेम आहेत, अशा स्कूल्समध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो. NGO बरोबर तुम्ही काम करू शकता.
आणि याचं जे पॅकेज आहे ते 4 ते 8 लाखाचं पॅकेज तुम्हाला सुरुवातीला मिळू शकतं. चांगल्या ठिकाणी जॉब मिळणं गरजेचं आहे. जर तुम्ही हा कोर्स पूर्ण केला तर तुम्हाला अशा ठिकाणी म्हणजे ह्या ज्या करिअर हॉस्पिटल्स असतील, ENT डिपार्टमेंट्स असतील, अशा ठिकाणी जॉब मिळू शकतो आणि चांगलं तुमचं करिअर बनवू शकतं. पुढचा कोर्स आहे न्यूक्लिअर मेडिसिन टेक्नॉलॉजी. न्यूक्लिअर मेडिसिन टेक्नॉलॉजी एक नवीन आणखी एक टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये जर तुम्ही करिअर केलं तर रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल किंवा रेडिओ फार्मास्युटिकल्स नावाने ते ओळखणारे रेडिओ ॲक्टिव्ह जे मटेरियल आहे ते डायग्नॉसिस करण्यासाठी किंवा कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो, किंवा थायरॉइड डिसऑर्डर असेल किंवा कार्डियक कंडिशन असेल याच्या ठिकाणी ह्या गोष्टींचा उपयोग होऊ शकतो. तर इथे जर तुम्हाला न्यूक्लिअर मेडिसिन टेक्नॉलॉजीमध्ये करायचं, डिप्लोमा 2 वर्षाचा आहे, BSc 3 वर्षाची आहे, MSc तुम्ही करू शकता BSc झाल्यानंतर, किंवा BSc नंतर तुम्ही PG डिप्लोमा पण करू शकता वर्षाचा. याच्यामध्ये पात्रता असते BSc आणि डिप्लोमासाठी ती 12वी पास सायन्समध्ये करायची आणि बायोलॉजी असणं गरजेचं आहे. जॉब असेल तुमचा न्यूक्लिअर मेडिसिन टेक्नॉलॉजिस्ट हा तुमचा जॉब असणार आहे, किंवा रेडिओ फार्मसी टेक्निशियन हा नावाचा जॉब असू शकतो, किंवा पेट सिटी टेक्नॉलॉजिस्ट हा एक जॉब रोल असू शकतो. अशा 3-4 प्रकारचे रोल तुम्हाला मिळू शकतात. ह्या 3-4 प्रकारच्या पोस्ट आहेत आणि हा पोस्ट जर तुम्हाला मिळवायचा असेल तर डिप्लोमा किंवा डिग्री कोर्स करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला खरंच आणखी चांगलं काम करायचं असेल तर मास्टर किंवा PG डिप्लोमा करणं गरजेचं आहे. करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत. स्पेशालिटी हॉस्पिटल्स, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स असतात, तिथे यांची गरज असते. डायग्नॉस्टिक इमॅजिंग सेंटर्स असतात, कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर्स आहेत. जिथे जिथे कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर्स आहेत त्या ठिकाणी आपल्याला ह्या लोकांची गरज लागते. रिहॅबिलिटेशन सेंटर्स, इथं लोकांना जॉब मिळू शकतो. रिसर्च सेंटर्स असतील, NGO बरोबर तुम्ही काम करू शकता. तुमचं जे पॅकेज असेल ते पॅकेज 5 ते 9 लाखाचं सुरुवातीला असणार आहे आणि 5 ते 9 लाख किंवा त्याहीपेक्षा जास्त शेवटी तुमचं स्किल, तुम्ही कसं स्किल दाखवता त्यावर तुम्हाला तुमचं पुढचं पॅकेज मिळणार आहे. पुढचा कोर्स आहे डेंटल हायजीन. बेसिकली ओरल हेल्थ मेंटेन करण्यासाठी डेंटल हायजीन ह्या नावाची जी शाखा आहे ती याच्यामध्ये ओरल हेल्थमध्ये काम करते. आणि यातले जे प्रोफेशनल्स असतील, प्रोफेशनल क्लिनिंग असेल किंवा पेशंटचं एज्युकेशन असेल, हे जर करायचं असेल तर डेंटिस्ट ट्रीटमेंट देत असतात, पण त्यांची काळजी घेण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी आपल्याला काही टेक्निशियनची गरज लागते. तो डेंटल हायजीन टेक्निशियन हा डेंटल हॉस्पिटल्समध्ये जेव्हा डेंटल रिलेटेड जे कामं केले जातात तिथे डेंटल हायजिनिस्ट किंवा डेंटल असिस्टंट किंवा डेंटल क्लिनिक कोऑर्डिनेटर नावाची जी पोस्ट आहे ती पोस्ट जर तुम्हाला मिळवायची असेल तर डेंटल हायजीनमधला डिप्लोमा किंवा डिग्री कोर्स 3 वर्षात तुम्ही कंप्लीट करू शकता. आणि सगळ्या डेंटल हॉस्पिटल्समध्ये, डेंटल क्लिनिक्समध्ये, कम्युनिटी हेल्थ सेंटर्समध्ये, डेंटल कॉलेजेसमध्ये किंवा लॅब असिस्टंट म्हणून, इन्स्ट्रक्टर म्हणून त्या कॉलेजमध्ये तुम्ही काम करू शकता. NGO किंवा ओरल हेल्थ जे कॅम्पेन्स आहेत तिथे तुम्ही काम करू शकता. पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटमध्ये काम करू शकता. हे चांगलं एक शाखा आहे. याच्यामध्ये जर तुम्ही करिअर करणार असाल तर तुमचं जे सॅलरी असेल ही 4 लाख ते 7 लाख हे तुमचं वार्षिक पॅकेज हे सुरुवातीला असेल. 4 लाख ते 7 लाख हे वार्षिक पॅकेज असेल, किंवा याच्यापेक्षा पॅकेज तुमचं वाढू शकतं जर तुम्ही चांगला एक्सपिरियन्स घेतला तर. याच्या पुढचा कोर्स आहे हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर. हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर हा प्रत्येक ठिकाणी लागतो. म्हणजे नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल किंवा हॉस्पिटल्स असतील, रेल्वेज असतील किंवा एअरलाईन्स असतील, प्रत्येक ठिकाणी हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टरची गरज असते. म्हणजे कॉर्पोरेशन्समध्ये किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशन्समध्ये, महानगरपालिकेमध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये ह्या पोस्ट भरल्या जातात. याच्यामध्ये सर्टिफिकेट कोर्स आहे 1 वर्षाचा, डिप्लोमा 2 वर्षाचा आहे, बॅचलर इन पब्लिक हेल्थ किंवा BSc इन पब्लिक हेल्थ हे 3 वर्षाचे कोर्स आहे. त्याच्यानंतर इंटर्नशिप केली जाते. पात्रता 12वी सायन्स बायोलॉजी असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर जॉब रोल असेल तो सॅनिटरी इन्स्पेक्टरचा असणार आहे. आणि अपॉर्च्युनिटी हॉस्पिटल्समध्ये गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट मल्टी स्पेशालिटी क्लिनिक्स असतील, म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स असतील, फूड कंपनीज असतील, 5 स्टार हॉटेल्स असतील, एअरलाईन्स असतील, शिपिंग कॉर्पोरेशन असतील, रेल्वेज आणि NGOज बरोबर तुम्ही काम करू शकता. प्रत्येक ठिकाणी इन्स्पेक्टरचं काम असतं जिथे हायजीन
सॅनिटेशन आणि पब्लिक हेल्थ ह्या तिन्ही गोष्टींचा विचार केला जातो. म्हणजे हायजीन मेंटेन केलं जातं, सॅनिटेशनची काळजी घेतली जाते, पब्लिक हेल्थ कशी चांगली राहील याच्यासाठी इन्स्पेक्टर काम करत असतात. आणि हा जर कोर्स आपण केला तर डेफिनेटली आपल्या याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. तर हा 17 नंबरचा कोर्स. अशा प्रकारचे आपण 1 ते 17 कोर्सेस बघितले पॅरामेडिकलचे. याच्यामुळे तुमचं करिअर करू शकता. आणि जर तुम्ही याच्यात जर करिअर केलं तर मेडिकल लाईन डॉक्टरांच्या बरोबर काम करू शकता, किंवा जे क्लिनिकमध्ये काम करणारे MBBS डॉक्टर असतील, किंवा BDS डॉक्टर असतील, किंवा BAMS वाले डॉक्टर असतील वैद्य, किंवा BHMS, किंवा युनानीमध्ये, किंवा बाकीच्या ज्या मेडिकल लाईन्स आहेत त्याच्यामध्ये जे काम करतात त्यांच्यावर तुम्ही काम करू शकता. आणि चांगल्या प्रकारचं काम तुम्ही जर केलं तर तुम्हाला याच्यामध्ये चांगलं पॅकेज मिळू शकतं.